नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत. साप्ताहिक विवेकद्वारा आयोजित राष्ट्र जागरण व्याख्यानमाला हा ऑनलाईन कार्यक्रम गेले 5 दिवस सुरू होता आणि त्यातलं आजचं हे 5वं सत्र असणार आहे, अर्थात समारोपाचं सत्र असणार आहे. साप्ताहिक विवेकद्वारा लोकनेता ते विश्वनेता हा एक महत्त्वाचा ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येतोय, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7-7.5 वर्षांमध्ये भारताच्या विदेश नीतीला कशाप्रकारे आकार दिला, कशाप्रकारे त्याचे विविध पैलू आहेत हे उलगडून सांगणारा, शब्दबद्ध करणारा असा हा ग्रंथ असणार आहे. लोकनेता ते विश्वनेता. आणि या ग्रंथाच्या निमित्ताने ही राष्ट्रजागरण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली होती, ज्याचं उद्घाटन पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे यांच्या व्याख्यानाने झाले. यानंतर पुढच्या सलग 3 दिवसांमध्ये डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांची व्याख्यानं झाली. आणि आजच्या या समारोप सत्राला वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर. आजच्या व्याख्यानाचा सुनील देवधर यांचा विषय असणार आहे भारताचं परराष्ट्र धोरण आणि ईशान्य भारत. ईशान्य भारत अर्थात पूर्वांचल किंवा नॉर्थ ईस्ट हा भारताचा एक महत्त्वाचा भाग, जो आत्तापर्यंत अनेक कारणांमुळे, अनेक चुकांमुळे, अनेक चुकलेल्या धोरणांमुळे अविकसित राहिला, मागास राहिला, अशांत राहिला. या ईशान्य भारतासाठी गेल्या 7-7.5 वर्षांमध्ये मोदी सरकारने तिथल्या विकास कामांना कशाप्रकारे प्राधान्य दिलं आणि त्या संदर्भात ईशान्य भारताचं हित डोळ्यासमोर ठेवून परराष्ट्र धोरणामध्ये कशाप्रकारे पावलं उचलली. उदाहरणार्थ बांगलादेशसोबतचे संबंध असतील, त्यासोबत ईशान्य भारताला लागून असलेले अन्य आपले शेजारी देश, मग तो भूतान असेल, म्यानमार असेल, यांच्यासोबतच्या धोरणांमध्ये कशाप्रकारे पावलं उचलली, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवरती सुनील देवधर आजच्या व्याख्यानातनं भाष्य करणार आहेत. मी सुनील देवधर यांचं साप्ताहिक विवेकच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांच्या व्याख्यानाकडे वळण्याआधी आपणा सर्व दर्शकांना, वाचकांना आवाहन आहे की साप्ताहिक विवेकच्या लोकनेता ते विश्वनेता या अभिनव ग्रंथाच्या नोंदणीसाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला न विसरता भेट द्या. हा ग्रंथ, या ग्रंथाबद्दलची माहिती आपले कुटुंबीय, आपलं मित्रपरिवार, आपले परिचित अशा सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि ही राष्ट्रजागरण व्याख्यानमाला गेले 4-5 दिवस सुरू होती, ज्याच्यामध्ये आजचं 5वं सत्र आहे. या सर्व व्याख्यानांचे व्हिडिओज हे साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती सर्वत्र आपणासाठी उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. यानंतर माननीय सुनीलजी. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, लोकनेता ते विश्वनेता या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक स्तरावरती त्यांना जी मान्यता विश्वनेता म्हणून मिळालेली आहे, गेल्या 7.5-8 वर्षांमध्ये त्यांनी जे काही भारताची विदेश नीती, जगातल्या अन्य देशांशी असलेले संबंध आणि त्याच्यातनं भारतीय पंतप्रधानांची प्रतिमा जी सगळ्या विश्वामध्ये एक निर्माण झालेली आहे, जी पूर्वी कधीही नव्हती, या विषयांवर आधारित जी व्याख्यानमाला साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून गेले काही दिवस चालू होती, राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं हे शेवटचं पुष्प, समारोपाचं पुष्प आज मला आपल्यासमोर अर्पण करायला सांगण्यात आलेलं आहे. याबद्दल मी साप्ताहिक विवेकचे असंख्य धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा आवाहन करतो की पुस्तकांनी आपलं मनोगत एका संस्कृत सुभाषितामध्ये व्यक्त केलेलं आहे. जलात रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिलबंधनात मूर्ख हस्तेन दांतव्यम एवं वदती पुस्तकः. पुस्तक हे जपून ठेवायचं असतं, संग्रही ठेवायचं असतं, त्याचं रक्षण करायचं असतं आणि मूर्खाच्या हातात त्याला पडू द्यायचं नसतं. आणि त्याच्यामुळे ॲडिशनली मी सांगू इच्छितो की पुस्तक विकत घेऊन वाचायचं आणि विकत घेऊन वाचून अनेकांना वाचायला द्यायचं. अशा ठिकाणी घरी ठेवायचा हा ग्रंथ की आल्या गेलेल्यांना तो सहज दिसेल. आणि साप्ताहिक विवेकचे ग्रंथ इतके आकर्षक आणि सुंदर मुखपृष्ठाचे असतात की समोर असला की पटकन उचलावासा वाटतो आणि वाचावासा वाटतो. हा माझा जुना अनुभव आहे आणि या ग्रंथाच्या बाबतीतही हा सार्थ ठरेल याबद्दल माझी खात्री आहे. मित्रांनो,
1991 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला प्रचारक म्हणून ईशान्य भारतामध्ये पाठवलं. महाराष्ट्रात आपण त्याला पूर्वांचल म्हणतो, इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट, आणि पूर्वोत्तर भारत म्हणून हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेला ईश्वराचा वास असतो आणि त्याच्यामुळे त्याला ईशान्य म्हणतात. घर आपण जर बांधलं नवीन तर त्याच्यामध्ये देवघर आपण ईशान्य दिशेला ठेवतो. तर आपली भारत माता जर एक आपल्या सगळ्यांचं एक कुटुंब आहे, आपलं एक घर आहे असं जर आपण मानलं, तर वास्तवामध्ये आपल्या घराचा जो ईशान्य भाग आहे, देवघर आहे, तो आपल्या देशाचा पूर्वांचल आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासनं, भारत स्वतंत्र झाल्यापासनं अनेक वर्ष हा पूर्वांचल उपेक्षित होता. या पूर्वांचलामधनं दहशतवादाच्या बातम्या यायच्या. या पूर्वांचलामधनं ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे चाललेल्या कारवाया, मतांतरणाच्या गोष्टी, ड्रग्सचा व्यापार, अफाट प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी केलेली घुसखोरी आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली एक लोकसंख्येची समस्या, या सगळ्या गोष्टी आपण ऐकत आलेले आहोत. त्याचबरोबर त्या ईशान्य भारताचे अनेक ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणू, ज्या जमेच्या बाजू म्हणू, की तिथे प्रचंड प्रमाणामध्ये कोळसा आहे, आसाम खनिज तेलावर तरंगतो आहे असं म्हटलं जायचं. मसाल्याचे पदार्थ ज्यांना म्हणतात, ज्याच्यासाठी इंग्रज या ठिकाणी आले होते, त्यांना ते मुबलक प्रमाणामध्ये तिकडे मिळाले. आणि म्हणून इंग्रजांनी त्या सगळ्या नॉर्थ ईस्टला क्राऊन कॉलनी असं म्हणून डायरेक्टली थेट व्हिक्टोरिया राणी त्याचं सूत्रसंचलन करायची. भारताचा व्हॉइसरॉय जो होता त्याच्या अखत्यारीत ईशान्य भारत नव्हता. आणि त्यांनी शिलाँगला राजधानी बनवून त्या ठिकाणी शिलाँग जे एक महानगर ज्याला आपण म्हणू शकतो, सुंदर हिल स्टेशन आहे, त्याची रचना त्यांनी केली होती. पण हा ईशान्य भारत ज्याला चीन दावा करतो की त्याचा अरुणाचल प्रदेशाचा काही भाग हा त्याचा आहे, हा एक धादांत असत्य आहे. आपल्याला इतिहासाचे अनेक दाखले, ज्याला इंग्रजांनी मॅकॉले शिक्षण पद्धतीने कपोल कल्पित कल्पना म्हटलं, त्या रामायण महाभारताचे दाखले आपल्याला ईशान्य भारतात बघायला मिळतात. आणि त्या ईशान्य भारतामध्ये रुक्मिणीचं अपहरण भगवान कृष्णांनी केलेलं आणि रुक्मंगदाशी झालेलं त्याचं युद्ध, आणि मग रुक्मंगदाला जिवे मारू नकोस बाबा, त्याला फक्त धडा शिकव म्हटल्यावरती श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र सोडून त्याचं मुंडन करून सुदर्शन चक्र परत आलं. आणि ते मुंडन केल्यानंतर मिश्मी जनजातीचे लोक 5000 वर्ष ही घटना घडून गेल्यानंतर देखील तशाच प्रकारची हेअरस्टाईल ठेवून आजही राहतात. आणि त्यांना असं विचारलं की अशी हेअरस्टाईल तुमची काय, तर ते म्हणतात की आम्ही रुक्मंगदाची संतान आहोत आणि रुक्मंगदाचं असं मुंडन कृष्णांनी केलं होतं. मी त्याच्यात अधिक खोलात जात नाही, पण जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा जो मेघालय आहे, त्याच्यामध्ये मौसिन राम हे नाव आपण ऐकलं असेल. तिथे मी संघाचा प्रचारक होतो, तर तिथे त्या गावात गेल्यावर मला त्यावेळेला 90 वर्ष वयाच्या एका वृद्ध महिलेने सांगितलं, या मौसिन राम शब्दाचा अर्थ माऊ शोऊ उ राम आहे. इथे एक असा दगड आहे की ज्या दगडावरती प्रभू रामचंद्र येऊन बसून गेले, म्हणून या गावाला मौसिन राम नाव पडलेलं आहे. तर असे असंख्य दाखले आपल्याला ईशान्य भारतात बघायला मिळतात. उलुपी कुल उखरुल मणिपूरचा जिल्हा आहे. उलुपीशी विवाह अर्जुनांनी केला, चित्रांगदेशी केला. या दोघी राजकन्या या मणिपूरच्या होत्या. आणि त्याच्यामुळे ईशान्य भारत हा तेवढाच भारताचा हिस्सा आहे जितका महाराष्ट्र आहे. आणि म्हणून नेहमी ज्यावेळेला अरुणाचल प्रदेशावरती चायना प्रश्न निर्माण करतो, त्यावेळेला तिकडचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रात मंत्री, आता कायदा मंत्री आहेत किरेन रिजिजू, हे नेहमी म्हणतात की अरुणाचल प्रदेश इज नॉट इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. अरुणाचल प्रदेश इज इंडिया. आपण म्हणू का महाराष्ट्र इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया? नाही म्हणणार. ज्यावेळेला आपण म्हणतो इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, त्यावेळेला आपण असं मान्य करतो की काहीतरी विवाद आहे आणि म्हणून आपण म्हणतो की तो अविभाज्य घटक आहे. तो भारत आहे. विभाजनाचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. तो भारत आहे. नॉर्थ ईस्ट इज इंडिया.
पण या ईशान्य भारताची दुर्दशा कशामुळे झाली? भारताच्या फाळणीमुळे झाली. कल्पना करा, जर भारताची फाळणी झाली नसती आणि तेव्हा पूर्व पाकिस्तान निर्माण झाला नसता, म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे, तर ईशान्य भारत हा असा वेगळा पडलेला एक भूभाग झाला नसता. केवळ 24 ते 80 किलोमीटर चिंचोळ्या पट्टीनी जोडला गेलेला, ज्याला चिकन नेक किंवा सिलिगुडी नेक म्हणतात, त्या सिलिगुडी नेकनी जोडलेला त्या 7 राज्यांचा प्रदेश, ज्याच्यामध्ये तो सिक्कीम नंतर अटल बिहारी वाजपेयीजींनी ॲड करून त्याला 8 राज्य केली. नाहीतर पूर्वी म्हणायचे, त्या बायबलमध्ये एक गोष्ट आहे 7 बहिणींची, की त्या 7 बहिणींवरती राजा अन्याय करायचा आणि मग एक राजकुमार आला, त्यांनी त्या राजाशी युद्ध केलं आणि त्या 7 बहिणींना मुक्त केलं. म्हणजे त्या 7 सिस्टर्स आणि त्यांच्यावर अन्याय करणारा राजा म्हणजे भारत, आणि हे चर्चवाले आले आणि त्यांना मुक्त केलं, अशी त्यांची कन्सेप्ट होती. पण त्याच्यामध्ये 8वा भाऊ सिक्कीम ॲड करून त्या 8 झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की त्या अष्टलक्ष्मी आहेत. आणि काँग्रेसच्या वर्षानुवर्ष चाललेल्या सरकारांनी ईशान्य भारताकडे एक समस्या म्हणून बघितलं. त्यांना तो प्रॉब्लेम वाटायचा. आणि सगळ्यात पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयीजींनी सांगितलं की तो प्रॉब्लेम नाही आहे, ती आमची स्ट्रेंथ आहे, ती आमची ताकद आहे. आणि म्हणून त्यांनी लुक ईस्ट पॉलिसी दिली या देशाला. त्यांनी सांगितलं की ईशान्य भारताला लागून असलेले सगळे जे दक्षिण एशियाचे देश आहेत, त्या देशांशी जर आपण व्यापार खुला केला, तिकडे आपण जर हायवे बांधले, आपण जर रेल्वेज तिकडे चालू केल्या, दरवाजे उघडले, तर मोठ्या प्रमाणावरती ईशान्य भारतामध्ये असलेली जी उत्पादनं आहेत त्यांना मार्केट मिळेल आणि ईशान्य भारताचा विकास होईल. आणि म्हणून तुम्ही पूर्वेकडे बघा, अशी लुक ईस्ट पॉलिसी जी अटल बिहारी वाजपेयीजींनी दिली. पंतप्रधान मनमोहन सिंग झाल्यानंतर 10 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे अटलजींनी सांगितलं लुक ईस्ट, ते फक्त पूर्वेकडे असे बघत राहिले, त्यांनी काही केलं नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी त्या लुक ईस्ट पॉलिसीला ॲक्ट ईस्ट पॉलिसी केलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा 3-4 वर्ष झाल्यानंतर त्यांनी ॲक्ट ईस्ट नाही तर त्याला ॲक्शन ईस्ट पॉलिसी म्हटलं. जर फाळणी झाली नसती तर हा भाग असा वेगळा पडला नसता. जसे बाकी भारताची राज्य आहेत जी बॉर्डर एरिया स्टेट्स आहेत, तसा तोही राहिला असता. पण इथे एक मोठा देश, वेगळा देश निर्माण झाल्यामुळे कम्युनिकेशनची सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे एक रेल्वे लाईन आणि एक महामार्ग एवढाच फक्त नॉर्थ ईस्टला जोडणारा दुवा, आणि म्हणून तिथे जर एक बॉम्ब ब्लास्ट केला किंवा एकदा रेल्वे आणि जर हायवे बंद केला, तर गळा दाबल्यावरती जशी चेहऱ्याची स्थिती होईल तशी ईशान्य भारताची व्हायची. आणि त्याच्यामुळे बांगलादेशच्या माध्यमातून कम्युनिकेशनची अत्यंत आवश्यकता होती. यासाठी प्रयत्न व्हायची गरज होती. आणि आपल्याला माहिती असेल 71 साली बांगलादेश झाल्यानंतर त्याच्या आधीचा पूर्व पाकिस्तान असताना सुद्धा सीमाच निर्धारित झाली नव्हती. कॉन्क्लेव्ज एन्क्लेव्सची कन्सेप्ट होती की काही त्यांचा भाग आमच्याकडे आहे, आमची पॉप्युलेशन तिकडे आहे, आणि त्याच्यामुळे सीमेवरच्या लोकांना हे माहितीच नव्हतं की आम्ही भारतात आहोत का बांगलादेशात आहोत. आणि त्याच्यामुळे अनेक वर्षांपासून मागणी होती की या सीमा फायनल व्हायला पाहिजेत. मनमोहन सरकारनी ती सीमा फायनल करूया 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 असं म्हणत होते. अटलजी ते करत होते, पण तेवढ्यात त्यांचं सरकार गेलं. मनमोहन सरकार आल्यानंतर ते भिजत घोंगडं पडून राहिलं. नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर काही काम केलं असेल, एकतर सार्क देशांच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना त्यांनी शपथग्रहणामध्ये बोलवलं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा संदेश काय दिला की आम्हाला तुम्हा सगळ्यांची मैत्री करायची आहे, तुम्ही आमचे शेजारी आहात आणि तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तुमच्याशी आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. ही सगळ्यात पहिली जी त्यांनी जे पाऊल टाकलं होतं त्याची सगळ्या भारतामध्ये नाही तर या सार्क देशांमध्ये वाखाणणी करण्यात आली होती. आपल्याला जर आठवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला विदेश दौरा कुठे झाला होता? भूतानमध्ये झाला होता. म्हणजे त्यांनी सगळ्यात छोट्या देशाला, जगातल्या सगळ्यात एका अर्थाने छोट्या देशाला, जो आमचा सख्खा शेजारी आहे,
त्याला प्राथमिकता दिली. द फर्स्ट एव्हर कंट्री नरेंद्र मोदी व्हिजिटेड वॉज भूतान. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. आणि आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की ईशान्य भारतामध्ये जी नाराज झालेले युवक होते त्यांचे मोठ्या प्रमाणावरती जे ट्रेनिंग कॅम्प्स होते त्यांना दहशतवादी बनवण्याचे, ते भूतान त्यांच्यासाठी स्वर्ग होता. पहिल्यांदा ते ट्रेनिंग कॅम्प्स उखडण्याचं काम झालं होतं ज्यावेळेला अटल बिहारी पंतप्रधान होते आणि केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान अडवाणीजी होते. पण ते सरकार गेल्यानंतर पुन्हा भूतानमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे बनले होते आणि मोठ्या प्रमाणावरती दहशतवाद ईशान्य भारताचा भूतानमध्ये, चायनामध्ये, म्यानमारमध्ये, बांगलादेशामध्ये आणि ईशान्य भारताला अस्वस्थ करण्याची सगळी षडयंत्र ही आमच्या शेजारी देशांमध्ये चालायची. केंद्र सरकारला काही पडलेलीच नव्हती, काँग्रेसच्या सरकारला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर काही केलं असेल त्यांनी भूतानला भेट दिली हे तर खरंच, पण त्याचबरोबर त्यांनी या सगळ्या आजूबाजूच्या देशांना जे बॉर्डर म्हणजे भूतान त्याच्यामध्ये आहे, काही भाग नेपाळचा, आपण सिक्कीम म्हटल्यावर मग नेपाळचाही संबंध येतो, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, चीन आहे, चीनचाही काही भाग तिथे लागून आहे. तर या सगळ्या आजूबाजूच्या देशांशी संबंध सुधारण्याचे काम केले. बॉर्डरवरती सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला सुरुवात केली. अमाप घुसखोरी जी व्हायची त्या घुसखोरीसाठी बॉर्डर फेन्सिंगचं काम अटल बिहारी वाजपेयीजींनी चालू केलं होतं. पण ते सरकार गेल्यामुळे पुन्हा मनमोहन सिंग सरकार आल्यावरती बॉर्डर फेन्सिंग बंद झालं होतं. नरेंद्र मोदीजी आल्यानंतर बॉर्डर फेन्सिंगचं काम पुन्हा चालू झालं आणि ते अत्यंत वेगाने आता जवळपास पूर्ण झालेले, अगदी काही छोटेसे पॅचेस राहिलेले असतील. नरेंद्र मोदीजींनी बांगलादेशचा ज्यावेळेला प्रवास केला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ढाकेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. भारताच्या पंतप्रधानाला आत्तापर्यंत कधी वाटलं नव्हतं की बांगलादेशात गेल्यावर तिथे एक देवी आहे आणि ती खूप मोठं पीठ आहे, आदिपीठ आहे. त्या ढाकेश्वरीचं जाऊन दर्शन घेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. कोट्यवधी हिंदू तिकडे जे राहत होते बांगलादेशात ते सुखावले. भारताचा पंतप्रधान येतो आणि ढाकेश्वरीचं दर्शन करतो. त्यांनी भारताच्या बांगलादेशशी असलेल्या सीमा फायनल केल्या आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठं जर काही काम झालं असेल तर सीमेवरती असलेल्या असंख्य गावाच्या लोकांना ज्यांना प्रश्न होता की आम्ही भारतात आहोत का बांगलादेशमध्ये आहोत, या गोष्टीवर फुलस्टॉप पडला आणि बॉर्डर निश्चित झाली. पण ही बॉर्डर निश्चित करताना त्यांनी बांगलादेश सरकारशी 4 गोष्टींचं बोलणं केलं की भारताचं सगळं कम्युनिकेशन, उर्वरित भारत आणि ईशान्य भारत याच्यामधलं जे कम्युनिकेशन गॅप आहे ही सगळी आम्ही बांगलादेशाच्या माध्यमातून भरून काढू. आमच्या ईशान्य भारताची सगळ्यात मोठी समस्या हा लँड लॉक रिजन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की तो रिजन लँडलॉक झालेला आहे. त्याचा लँडलॉक हे स्टेटस संपवून कम्युनिकेशनासाठी इझी हे स्टेटस आणण्यासाठी बांगलादेशाच्या भूमीचा आम्ही उपयोग करू. शेख हसीना त्या देशाच्या पंतप्रधान, अत्यंत चांगले संबंध भारताशी त्यांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अत्यंत चांगले संबंध बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी आणि त्याच्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. हायवेज, आयवेज, रेल्वेज, एअरवेज या 4ही मार्गांनी आणि बांगलादेशाशी संबंध आहे तर वॉटरवेज या 4ही मार्गांनी ईशान्य भारताचं उर्वरित भारताशी कम्युनिकेशन नरेंद्र मोदीजींनी एन्श्युअर करून मग बांगलादेश सोडला. त्यांच्या त्या 2 दिवसाच्या प्रवासामध्ये हे सगळ्यात मोठी एका अर्थाने गिफ्ट ज्याला आपण म्हणू शकतो, एक खूप मोठी भेट, नरेंद्र मोदीजींची भेट ही ईशान्य भारताला एक भेट होती. आणि त्याचे परिणाम किती झाले? आता मी त्रिपुराचा प्रभारी, 6 वर्ष मी त्रिपुराचा प्रभारी होतो. त्यातली 3.5 वर्ष कम्युनिस्ट पार्टीचं सरकार होतं आणि मी त्या ठिकाणी भाजपचा प्रभारी म्हणून त्या सरकारबरोबर संघर्ष पक्षाच्या माध्यमातून करत होतो. पण त्या कम्युनिस्ट पार्टीच्या राजवटीमध्ये रेल्वे नव्हती हो त्रिपुरामध्ये. ती रेल्वे होती ती ब्रॉडगेज नव्हती आणि ती धर्मनगरपर्यंत होती, ती आगरताळ्यापर्यंत जस्ट पोचली होती. नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी 2 वर्षाच्या आतमध्ये ब्रॉडगेज आणून ठेवीन आणि 2 वर्षाला 2 दिवस कमी असताना
त्यावेळेला रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, आज जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत जम्मू काश्मीरचे, ते आले आणि त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि ब्रॉडगेज सुरू झाली. त्याच वेळेला त्याच्यानंतर सुरेश प्रभू ज्यावेळेला रेल्वे मंत्री होते ते स्वतः आले, त्यांनी राजधानीचं उद्घाटन केलं आणि त्यांनी सांगितलं की बांगलादेशाच्या सीमेपर्यंत 2 ठिकाणी, एक बांगलादेशाची सीमा जिकडनं केवळ 80 किलोमीटरवर, मॅक्झिमम 80 किलोमीटरवरती चितगांग हे बांगलादेशाचं बंदर आहे, समुद्र आहे, त्या स्थानापर्यंत आम्ही रेल्वे नेऊन ठेवू आणि त्याच्यानंतर बांगलादेशाशी झालेल्या करारानुसार फिनी नदी ही बॉर्डरवर आहे. त्या बॉर्डरच्या फिनी नदीवरती एक मैत्री पूल बनेल. 200 कोटीहून अधिक रुपये खर्च करून हायवे आणि तो पूल बनवून तो रस्ता थेट चितगांग बंदरगाह, साऊथ त्रिपुरापासनं ते चितगांग पोर्टपर्यंत तो रस्ता जाणार. हे ठरलं. त्याप्रमाणे नितीन गडकरीजींच्या माध्यमातून इतक्या वेगाने हायवेजची कामं झालेली आहेत की ते सगळे हायवे आज दक्षिण त्रिपुराच्या सीमेपर्यंत नेऊन पोचलेले आहेत. फिनी नदीचा ब्रिज तयार झालेला आहे. त्याच्यानंतर चितगांगच्या त्या पोर्टपर्यंत, बंदरापर्यंतचा हायवे तयार झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला बातमी मिळेल की त्रिपुराच्या माध्यमातून समुद्रापर्यंत नॉर्थ ईस्ट पोचलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे, तुम्हाला कल्पना नाही करू शकत तुम्ही. इतकी सुंदर उत्पादनं त्या नुसतं त्रिपुरा नाही, ईशान्य भारतामध्ये बघा. आता हे जो शॉल, हा जो उत्तरीय आहे, उपर्ण म्हणतो आपण मराठीमध्ये, याला स्टॉल म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि हे इतके विविध रंगाचे, विविध ढंगाचे, इतके सुंदर स्टॉल्स तिकडे बनतात. पण तिकडनं केवळ ट्रान्सपोर्टेशननी मुंबईमध्ये यायचं असेल तर त्याची किंमत एवढी जास्त होते की ती इकडे विकत घेणाऱ्यांना अफोर्डेबल राहत नाही आणि तिकडनं पाठवणाऱ्यांना ते स्वस्त नाही देऊ शकत. मग ती सबसिडी द्यावी लागते, तरी देखील पोचायला लागणारा वेळ. पण जर बांगलादेशाच्या माध्यमातून कम्युनिकेशन झालं तर हा वेळ किती वाचू शकतो, कल्पना आहे तुम्हाला? ज्याप्रमाणे साऊथ त्रिपुरामध्ये रेल्वे आणखीन हायवे पोचून चितगांग बंदरापर्यंत बांगलादेशाच्या माध्यमातून व्यापार चालू करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी चालू केलं आणि ते आता शेवटच्या टप्प्याला येऊन पोचलेलं आहे. त्याप्रमाणे त्रिपुरामध्ये अखौरा बॉर्डरपासनं कलकत्त्याकडे रेल्वे, म्हणजे त्रिपुराची सीमा आणि अखौरा नावाचं रेल्वे स्टेशन बांगलादेशातलं, याच्यात 22 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकायची फक्त. ती रेल्वे लाईन टाकल्यानंतर तिकडनं कलकत्त्याला सरळ रेल्वे पोचू शकते. आगरतळ्यावरनं कलकत्त्याला जर आज आसामच्या मार्गाने जायचं असेल, पश्चिम बंगाल, आसाम या मार्गाने जायचं असेल तर 36हून अधिक तास लागतात. पण ज्या क्षणी अखौरावरनं रेल्वे धावायला सुरुवात होईल, 6 तासांमध्ये आगरतळ्यावरनं सुपरफास्ट ट्रेननी आपण कलकत्त्याला पोचू शकू. बांधकामाची मोठी मोठी जी यंत्रसामुग्री आहे, ती सगळी यंत्रसामुग्री त्रिपुरामधनं बांगलादेशाच्या माध्यमातून यायला सुरुवात झाली. उज्ज्वलाचे सिलेंडर्स त्रिपुरामध्ये बांगलादेशाच्या माध्यमातून यायला सुरुवात झाली. ऑप्टिकल फायबरचं सगळं नेटवर्क बांगलादेशाच्या भूमीमधनं नॉर्थ ईस्टमध्ये गेलं. किती सुविधा आहे, तुम्ही एकदा नकाशा आणून समोर बघा ना, तुमच्या लक्षात येईल. नदीमधनं ट्रान्सपोर्टेशन, बांगलादेशाच्या नद्यांमधनं पद्मा नदी, गंगा ज्यावेळेला जाते त्यावेळेला ती पद्मा बनते, ब्रह्मपुत्रा नदी येते, त्रिपुराची गोमती नदी येते. या सगळ्या नद्यांच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशन. आणि वाराणसीवरनं गोमती, तुम्ही जरा एकदा नकाशा बघून बघा. वाराणसीच्या गंगेपासनं त्रिपुराच्या गोमतीपर्यंत वॉटरवेजच्या माध्यमातून वस्तूंचा आदान प्रदान करणं कसं शक्य आहे? केवळ बांगलादेशाशी नरेंद्र मोदींनी केलेल्या करारांमुळे आणि संबंधांमुळे ते शक्य आहे. रेल्वे चालू झाली, बस चालू झाली, वॉटरवेज चालू झाले, हायवेज चालू झाले आणि आयवेज चालू झाले. त्रिपुरामध्ये नेटवर्क चांगलं नसायचं. याचं कारण ते सगळं जे नेटवर्क असायचं ते ईशान्य भारताच्या डोंगर दऱ्यांमधनं येऊन त्रिपुरामध्ये पोचायचं. पण नरेंद्र मोदीजींनी आयवेजचं कम्युनिकेशन टॉवर्स टाकल्यामुळे
आज एक्सलंट नेटवर्क त्रिपुरामध्ये मिळायला सुरुवात झाली आणि म्हणून नरेंद्र मोदीजी सांगतात, मी ईशान्य भारताला हिरा दिलाय. हिरा दिलाय म्हणजे काय? HIRA. मी ईशान्य भारताला हायवेज दिलेत, आयवेज दिलेत, रेल्वे दिलेली आहे आणि एअरवेज दिलेले, हेलिपॅड्स बनवलेले आहेत आणि 200 विमानतळं बनवणार आहेत. मोदीजी आत्ता एवढ्यात बोलले होते ना, आपल्याला आठवत असेल कुशीनगरमध्ये ज्यावेळेला त्यांनी इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन केलं आणि त्याच्यामुळे नुसतं लुक ईस्ट पॉलिसीचं ॲक्ट ईस्ट पॉलिसी बनवून ॲक्शन ईस्ट पॉलिसी बनवणं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे. तर ती ॲक्शन काय आहे ही मी आजच्या व्याख्यानात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांगलादेशाच्या सीमेवरती बॉर्डर हाट चालू झाले, ठाऊक आहे का तुम्हाला? असंख्य ठिकाणी आज त्रिपुरामधली उत्पादनं बॉर्डर हाट म्हणजे तिकडे बांगलादेशाच्या लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी ते विकत घेऊ शकतात. हा इंटरनॅशनल स्तरावरती जो ट्रान्सपोर्ट आहे त्याची गोष्ट वेगळी आहे. ती चितगांग बंदरगावावरनं, त्या चितगांग बंदरावरनं होणार. म्हणजे जो अननस आहे त्रिपुराचा, मणिपूरचा अननस असेल, त्रिपुराचा अननस असेल किंवा पान सुपारी असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, तमारपत्र असेल मेघालयाचं, या सगळ्या गोष्टी किंवा मिझोरामचं आलं असेल, या सगळ्या गोष्टी किंवा कोळशाचा व्यापार असेल, हा सगळा चितगांगला एकदा पोर्ट मिळाला, एकदा समुद्र मिळाला की सगळं जग तुमचं आहे हो. आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचा ईशान्य भारत, ज्याच्याबद्दल आपण असं म्हणत होतो की भारत ईशान्य भारताकडे जाऊन संपतो, येणाऱ्या 10 वर्षात तुम्ही पहा सगळा भारत हे म्हणायला लागेल की आमचा भारत ईशान्य भारतापासून सुरू होतो. हे म्हणण्याचं कारण काय असेल? तर नरेंद्र मोदीजींची जी विदेश नीती आहे आणि आमच्या ईशान्य भारताच्या सीमेवरती असलेल्या सगळ्या देशांशी संबंधित जी आमची नीती आहे, चायनाशी असलेली कठोर विदेश नीती, आणि त्याच्यामुळे आता हिंमत नाही आहे चायनाची की अरुणाचल प्रदेशाच्या मधनं तो फुतकार टाकत असतो की तो विदेश मंत्री तिकडे कशा, तो होम मिनिस्टर तिकडे कशासाठी गेले अरुणाचल प्रदेशात वगैरे. ते पत्रकं काढतात, पत्रकं काढून काही होत नाही. आज डोळा वाकडा करून बघण्याची हिंमत चायनाची देखील नाही आहे. हे जर कोणी करून दाखवलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आहे. अरुणाचल प्रदेशाच्या बाबतीत म्यानमारच्या सीमा आहेत, पण त्या म्यानमारच्या सीमांच्या पलीकडे असलेला दहशतवाद मोडून काढण्याचा पहिला सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानवर नाही झालेला. पहिला सर्जिकल स्ट्राईक मणिपूरच्या सीमेपलीकडे घुसून भारतीय सेनेनी NSCN खापलांग ग्रुपच्या 200हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आपली सेना परत आलेली आहे. आपल्या देशामध्ये ईशान्य भारतामध्ये पूर्णपणे दहशतवादाचा जर बिमोड झाला असेल तर याचं कारण भूतान, चायना, म्यानमार, बांगलादेश, नेपाळ या सगळ्या देशांमध्ये नरेंद्र मोदीजींची जी विदेश नीती होती ती यशस्वी झाल्यामुळे. भूतानमध्ये आता दहशतवादी एकही कॅम्प नाही आहे. म्यानमारमधले सगळे कॅम्प उद्ध्वस्त झालेले आहेत. बांगलादेशामध्ये कुठलाही दहशतवादी कॅम्प आता फंक्शनिंगमध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे सगळे दहशतवादी ईशान्य भारतातले सरेंडर झालेले आहेत. थोडे बहुत चायनात शिल्लक आहेत पण ते फंक्शन नाही करू शकत आहेत आणि त्याच्यामुळे ईशान्य भारत शांत आहे. ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर चाललेला आहे. ईशान्य भारतामध्ये बांगलादेशींची घुसखोरी जी पूर्वी होत होती ती घुसखोरी बंद झालेली आहे. जे घुसखोर आले होते ते परतायला लागलेले आहेत की इथे तर मोदी सरकार आहे, इथे हिमंत विश्व शर्माचं सरकार आहे. थोडा पश्चिम बंगालचा थ्रेट आहे, चांगलाच थ्रेट आहे, पण जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांची विदेश नीती आहे, बांगलादेशाशी जोपर्यंत चांगले संबंध आहेत. खालिदा जियाचं जर प्रशासन आलं असतं तर किती भयंकर हिंदूंच्या कत्तली झाल्या असत्या आपण कल्पनाही नाही करू शकत. पण भारताच्या कूटनीतिक विजयामुळे शेख हसीनांचं सरकार पुन्हा तिथे प्रस्थापित झालं आणि त्याच्यामुळे भारत आणि बांगलादेशाचे संबंध उत्तम राहिले आणि आज त्रिपुरा असेल, मिझोराम असेल, असम असेल, मेघालय असेल, या सगळ्या आपल्या देशाच्या राज्यांना सर्व प्रकारचा हायवेज, आयवेज, रोडवेज, वॉटरवेज याचा लाभ मिळून विकासाच्या दिशेने आपल्या ईशान्य भारताची वेगाने वाटचाल नरेंद्र मोदीजींच्या विदेश नीतीमुळे होते आहे, लुक ईस्ट पॉलिसीच्या ॲक्शन ईस्ट पॉलिसीमुळे होते आहे.
बांगलादेशाशी विशेष करून जे चांगले संबंध निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे होते आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. अशाच पद्धतीच्या अनेक लेखांनी मिळून जो एक ग्रंथ साप्ताहिक विवेक प्रकाशित करतो आहे, तो ग्रंथ आपण जरूर घ्यावा. आणि या व्याख्यानमालेमध्ये मला साप्ताहिक विवेकनी बोलवलं, याबद्दल मी त्यांना असंख्य धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं विवेकवरती जे प्रेम आहे ते उत्तरोत्तर वाढत राहावं, वृद्धिंगत व्हावं, अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. आणि विवेक विवेक आहे. आणि त्याच्यामुळे जे आपली टॅगलाईन आहे ना, सुभाषित जे आहे, हंसः श्वेतः बकः श्वेतो को भेदो हंस बकयोः निरक्षिर विवेकेतु हंसो हंसो बको बकः. बगळाही पांढरा आहे, राजहंसही पांढरा आहे. पण ज्या वेळेला पाणी आणखीन दूध मिसळून समोर ठेवलं जातं त्यावेळेला बगळा ते सगळं पिऊन टाकतो आणि राजहंस जो आहे त्याच्यातनं नेमकं दूध काढून घेतो आणि पाणी सोडून देतो. त्याप्रमाणे या साहित्यसृष्टीमध्ये, या सर्व प्रकारच्या नियतकालिकांमध्ये जे देशासाठी, समाजासाठी योग्य आहे, देशाच्या समाजाच्या स्वास्थ्यासाठी वैचारिक खाद्य जे योग्य आहे तेवढंच निवडक मिळवून तुम्हाला देणारा साप्ताहिक विवेक हा एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रेष्ठ साप्ताहिक आहे. साप्ताहिकही आपण घ्यावे आणि याचे सगळे ग्रंथही आपण संग्रही ठेवावे. विवेकला देखील शुभेच्छा, आपल्याला देखील शुभेच्छा. दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सुनीलजी. ईशान्य भारताच्या विकासासाठी किती वेगवेगळ्या स्तरांवरती किती उत्तम नियोजनातून मोदी सरकार गेले 7-7.5 वर्षांमध्ये प्रयत्न करतंय आणि त्याचे भविष्यामध्ये भारताला कशा प्रकारे उपयोग होणार आहे, कशा प्रकारे फायदे असतील हे आपण आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितलं. अशा प्रकारे साप्ताहिक विवेकची हे राष्ट्रजागरण व्याख्यानमाला आज इथे समाप्त होते. अर्थात हा या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचा पहिला टप्पा होता. यानंतर येत्या काही दिवसातच असेच अनेक मान्यवर अभ्यासक, तज्ज्ञांच्या विविध विषयांवरच्या महत्त्वपूर्ण व्याख्यानांसह लवकरच आम्ही पुन्हा या व्याख्यानमालेतून आपल्या भेटीला येणार आहोत. या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेमध्ये जे सर्व मान्यवर वक्ते सहभागी झाले त्यांनी वेळात वेळ काढून इथे या व्हिडिओमध्ये आपले विचार मांडल्याबद्दल त्यांचे साप्ताहिक विवेकच्या वतीनं मी आभार मानतो. आणि आपण सर्व दर्शकांनी जो या व्याख्यानमालेला प्रतिसाद दिला त्याबद्दलही आपण सर्वांचे आभार. राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या निमित्ताने लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथाची मोठ्या प्रमाणावरती नोंदणी होते. त्या नोंदणी अभियानाला मोठ्या प्रमाणावरती वेग मिळालेला आहे. तेव्हा आपणही या अभियानात सामील व्हा. www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. धन्यवाद. नरेंद्र दामोदरदास मोदी. नरेंद्र दामोदरदास मोदी नामक एका संघ स्वयंसेवकाने संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान ते विश्वनेता अशी थक्क करणारी वाटचाल गेल्या 4 दशकात केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 7 वर्षात भारताने आपले आर्थिक लष्करी सामर्थ्य वाढवत जागतिक व्यासपीठावर स्वाभिमानाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. विदेश नीतीचे हे मोदी डॉक्ट्रिन जागतिक पटलावर आपले नाणे खणखणीत वाजवत आहे. भारत हा देश तिसऱ्या जगातील अविकसित, दुर्लक्षित देश नसून आत्मनिर्भर, सामर्थ्यवान व कणखर असे राष्ट्र आहे आणि एक महासत्ता म्हणून नव्हे तर विश्वगुरू म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे असा विश्वास आज जगात निर्माण होताना दिसतो. स्वामी विवेकानंदांनी विश्वगुरू भारताचे स्वप्न पाहिले. एका संन्यासी नरेंद्राचे स्वप्न राजयोगी नरेंद्र साकार करीत आहेत. भारताच्या विदेश नीतीला मोदी यांनी गेल्या 7 वर्षात दिलेला आकार साप्ताहिक विवेकच्या लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात शब्दबद्ध होतो आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची मुलाखत, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांची मुलाखत यासह
परराष्ट्र राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सचिन चतुर्वेदी, नवदीप सिंग सुरी, शेखर दत्त, नितीन गोखले, पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, अशोक सज्जनहार, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, किशोर मकवाना, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आदी अनेक मान्यवर तज्ज्ञांचे लेख या ग्रंथाच्या नोंदणीसाठी ₹2500 भरून मिळवा ग्रंथाची एक प्रत। साप्ताहिक विवेकचे वर्षभराचे अंक, वैद्यराज त्रैमासिक वर्षभर, कर्तव्यभूमीचे पुजारी या 5 पुस्तकांचा संच आणि लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात राष्ट्र संरक्षक म्हणून आपल्या नावाची नोंद। अधिक माहितीसाठी www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या। साप्ताहिक विवेकचा आगामी भव्य ग्रंथ, लोकनेता ते विश्वनेता।